मोठी बातमी, एकदम मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात असा टर्न आला आहे की ज्यामुळे सगळ्या समीकरणांना हादरा बसू शकतो आणि या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, भारतीय जनता पार्टी. होय, ज्या पक्षाकडे आत्तापर्यंत इन्कमिंगची लाईन लागलेली होती, जिथे प्रत्येक दुसऱ्या पक्षातील नेते येण्यासाठी उत्सुक होते, त्या भाजपनेच आता मोठा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. आता इन्कमिंग बंद, पूर्णपणे बंद. दुसऱ्या पक्षातील खासदारांना थेट नो एंट्री आणि यामुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दोन ऑपरेशन्सची जोरदार चर्चा सुरू होती, ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी. आणि या दोन्ही ऑपरेशन्समुळे मोठा राजकीय स्फोट होणार अशी हवा तयार झाली होती. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील खासदार फुटणार अशी चर्चा सतत पुढे येत होती. आणि हे सगळे खासदार एकतर एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार किंवा थेट भाजपच्या संपर्कात आहेत अशी जोरदार चर्चा रंगली होती. प्रत्येक राजकीय चर्चेत एकच प्रश्न विचारला जात होता, पुढचा मोठा स्फोट कधी होणार, कोणता खासदार फुटणार आणि कोणत्या पक्षात जाणार. पण अचानक या सगळ्या चर्चेला एकदम ब्रेक लागल्याची माहिती समोर येते. कारण भाजपच्या एका बड्या नेत्यानं खासगीत बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं, आता वाढ झाली तर ती एनडीएची होईल, भाजपची नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही दुसऱ्या पक्षातील खासदारांना महाराष्ट्र भाजपमध्ये नो एंट्री असेल. हे विधान समोर येताच राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडते. कारण आत्तापर्यंत जे काही घडत होतं त्यात भाजप हा केंद्रबिंदू होता. अनेक नेते भाजपमध्ये येत होते, आपली राजकीय वाटचाल बदलत होते. पण आता अचानक हा दरवाजा बंद होतो आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी या दोन्ही चर्चांना मोठा धक्का बसतो. कारण जर भाजपमध्ये एंट्रीच मिळणार नसेल तर या ऑपरेशन्सचा अंतिम टप्पा काय असणार हा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घडामोड घडते. एकनाथ शिंदे स्वतः पुढे येतात आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतात. शिवसेना ठाकरे गटातील खासदार त्यांच्या पक्षात येणार असल्याच्या चर्चांवर ते स्पष्ट शब्दात म्हणतात, असं काहीही होणार नाही, कोणताही मोठा प्रवेश होणार नाही. आणि यामुळे राजकीय वातावरण आणखीच गूढ होतं. कारण एकीकडे भाजपकडून नो एंट्रीचा सिग्नल तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही अशा प्रवेशांना नकार. मग नेमकं चाललंय तरी काय? ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी या फक्त चर्चाच होत्या का, की काहीतरी मोठं घडतंय पण ते अजून समोर आलेलं नाही? दरम्यान नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स या आघाडीचा उल्लेख देखील या सगळ्या चर्चेत महत्त्वाचा ठरतो. कारण भाजपच्या त्या बड्या नेत्यानं स्पष्ट केलं, वाढ झाली तर ती एनडीएची होईल. म्हणजेच जर कोणतेही खासदार फुटले तर ते थेट भाजपमध्ये न जाता एनडीएच्या इतर घटक पक्षांमध्ये जाऊ शकतात. आणि यामुळेच या संपूर्ण राजकीय खेळाला एक नवीन दिशा मिळते. कारण आता प्रश्न फक्त भाजपमध्ये प्रवेशाचा राहिलेला नाही, तर संपूर्ण आघाडीच्या समीकरणांचा आहे. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. कारण जर ते फुटलेच तर ते कुठे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही अस्पष्टच आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काही जण म्हणत आहेत की हा फक्त स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे, तर काही जण यामागे मोठा राजकीय प्लॅन असल्याचं सांगत आहेत. पण अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही आणि त्यामुळेच सस्पेन्स आणखी वाढत चालला आहे. प्रत्येक क्षणाला नवीन माहिती समोर येते, नवीन दावे केले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आता पुढे काय होणार, कोण कोणत्या बाजूला जाणार आणि या ऑपरेशन टायगर व ऑपरेशन तुतारीचा खरा अर्थ काय आहे हे सगळं अजूनही गूढच आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की भाजपच्या या नो एंट्री सिग्नलने संपूर्ण खेळ बदलून टाकला आहे. आणि आता प्रत्येक हालचालीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण पुढचा निर्णय, पुढची चाल आणि पुढचा स्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण करू शकतो. ही फक्त सुरुवात आहे. राजकारणातला खरा खेळ अजून बाकी आहे. कारण पडद्यामागे काय शिजते, कोण कोणासोबत हातमिळवणी करणार आणि कोणाचा राजकीय गेम संपणार हे पुढचे काही दिवसच ठरवणार आहेत. पाहत रहा, कारण पुढची मोठी बातमी कधीही समोर येऊ शकते.